हे 2 वाट्या पाणी उकळायला ठेवले आहे। पाणी चांगलं उकळत आहे। 1 वाटी हापूस आंब्याचा गर घेतलेला आहे छोटी। पाऊण वाटीच्या आसपास साजूक तूप घेतलेला आहे। 1 वाटी भाजून ठेवलेला रवा घेतलेला आहे। थोडा सुकामेवा गार्निशिंग साठी आणि केशर आणि वेलची पूड। चला तर मग आता आपण सुरू करूया आंब्याचा रस घालून केलेल्या शिऱ्याची कृती। तर आपण कढई ठेवून साजूक तूप घालूया। भाजलेलाच आहे त्यामुळे जास्ती वेळ लागणार नाही मला। अगदी 2 मिनिटातच आपण त्याच्यात घालून घेतो आहे गर। सुंदर कलर रंग आलेला आहे। व्यवस्थित ढवळायचं आहे गाठी बनवण्याची ठेवून। पाणी उकळत असल्यामुळे शक्यतो गाठी आता अगदी आपण 2 मिनिटं झाकून देऊन शिजवून घ्यायचा आहे रवा। ठेवायचं आपल्याला म्हणजे करपायला नको म्हणून। ती 5 मिनिटातच रवा छान शिजतो। रवा छान शिजला आहे आता आणि या स्टेजला आपण आता याच्यात साखर घालणार आहोत। रंग आलेला आहे आणि आंब्याची चव शिरा नक्कीच आवडणार आणि 5 मिनिटातच आपला शिरा रेडी झाला। ड्रायफ्रुट्स आणि वेलची पूड व केशर